हॅलो, नमस्कार. बऱ्याच वेळेला पालक जेव्हा काउन्सिलिंगला येतात, तेव्हा मला विचारतात, की वेळ द्यायचा म्हणजे नेमकं करायचं काय? तर कुठच्याही नात्यामध्ये वेळ द्यायचा म्हणजे नेमकं करायचं काय? हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याच जणांना ते समजतच नाही. फक्त आपण बोलतो, "मी वेळ देतोय, सॅटर्डे, संडे वेळ देतोय किंवा अमुक वेळा त्या व्यक्तीला भेटतोय." मित्रांनो, तसं होत नाही. वेळ देणं म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची फिजिकल अवेलेबिलिटी. आजकालच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये किंवा इंटरनेटच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून किंवा मेसेजिंगच्या माध्यमातून आपण लोकांशी कनेक्ट होत असतो. पण मित्रांनो, ती एनर्जी इम्पार्ट होत नाही. ओके, ते वाइब्स इम्पार्ट होत नाही. तर ज्या रिलेशनशिप तुमच्यासाठी मॅटर करतात, म्हणजे तुमची फॅमिली किंवा एक ठराविक ठिकाणी तुम्ही जिथे काम करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त समोरच्या व्यक्तीला फिजिकली कसं भेटता येईल. कारण फिजिकल भेटण्याने एक बॉन्ड तयार होतो. नक्कीच बॉन्ड स्ट्रेंथ व्हायला खूप फायदा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरा भेटल्यानंतर तुम्ही बोलायला सुरुवात करू नका. त्याला पहिलं बोलायला द्या. होतं काय, की आपण प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं दुसऱ्याला, की आज काय झालं दिवसभरामध्ये किंवा आज माझा माझा काय ॲक्चुअली प्रॉब्लेम आहे, मला काय चॅलेंजेस आहेत माझ्या लाईफमध्ये. हे प्रत्येकाला सांगायचं असतं. जर तुमची मुलं शाळेतून घरी आली, कॉलेजमधून घरी आली किंवा तुमचा स्पाउस जर संध्याकाळी तुम्ही भेटलात, तर पहिल्यांदा तुम्ही त्यांना बोलतं करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी सांगितल्यानंतर म्हणजे बोलायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही गप्प बसणं गरजेचं आहे. तुमचं लक्ष ते काय बोलतायत, त्याचबरोबर त्यांची आता मानसिक स्थिती काय आहे याच्याकडे असणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ओपन एंडेड क्वेशन्स विचारायला पाहिजे. म्हणजे काय, कसं, कुठे, कधी, केव्हा, बरोबर आहे. अशा पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही विचारला तर समोरच्या माणसाला खूप बरं वाटतं. अरे यार, मला याला माझ्याकडून भरपूर काही जाणून घ्यायचं आहे ना. म्हणजे कारण प्रत्येकाला सांगावसं वाटत असतं. त्यामुळे तो अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं मन मोकळं करत असतो. मित्रांनो बघा, प्रॉब्लेम सॉल्व्ह हे त्या व्यक्तीलाच करायचे असतात. तुम्ही कोणाचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत आणि त्यानेच ते करणं गरजेचं आहे. तर तो त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये अधिक शार्प होणार आहे आणि आपलं तेच उद्दिष्ट आहे. तर तुम्हाला त्याला बोलतं करणं, त्याला मोकळं करणं म्हणजे त्याची क्लॅरिटी, विचारांची क्लॅरिटी अधिक क्लिअर होईल. तर मित्रांनो, जर अशा पद्धतीने आपण वेळ दिला तर आणि तुझं चौथी अधिक महत्त्वाची गोष्ट मी त्याच्यात ॲड करतो, की समोरच्याला जे आवडतं किंवा त्याला जे भावतं, त्या विषयाची तुम्हाला जेवढा संवाद साधता येईल, त्याच्यावर कसं बोलता येईल, हे तुम्ही बोला. आणि लास्ट एंडिंग, कन्क्लुडिंग पार्ट म्हणजे तुमचं बोलणं अगदी थोडक्या शब्दांमध्ये, काही सेंटेन्सेसमध्ये तुम्ही कन्क्लूड करायला पाहिजे. म्हणजे काय होणार, त्या व्यक्तीला सांगितलेल्याचं समाधान मिळणार आणि तुम्ही जो काही 2 सेंटेन्समध्ये त्याला मेसेज दिलाय, तो तो चांगल्या पद्धतीने डायजेस्ट करू शकतो, ॲब्सॉर्ब करू शकतो. तर याची मला वाटतं तुम्ही व्यवस्थित डोक्यामध्ये घ्या हे मी जे सांगितलं आणि ते वापरायला सुरुवात करा. नक्कीच तुमचं रिलेशनशिप आणि बॉन्डिंग अधिक स्ट्राँग होईल. तर अशा टिप्स आपण शेअर करत राहू. नक्की पुन्हा भेटू. थँक यू सो मच.